काल मी अभिजित दिपकेच्या घरी जाऊन भेट घेतली, कारण दिपके कुटुंब हे माझ्या मतदारसंघात राहतात. अभिजितला मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे, त्याच्या बहिणीला पाहत आलेलो आहे. माझा मुलगा तिच्या हाताने राखी दरवर्षी बांधतो, म्हणजे हे नातं आहे. आणि मी मुद्दामून आंदोलन संपल्यानंतर गेलो, कारण मधल्या काळामध्ये जर गेलो असतो तर त्याच्या वेगळ्या बातम्या झाल्या असत्या. मग हे कुणाचा मेसेज घेऊन गेलेत का, हे काही सांगायला गेलेत का, म्हणून एक आपलं त्यांचं माझं असलेलं नातं, ते एक तर ते माझे मतदार पण आहेत, माझ्या मतदारसंघातले आहेत, माझे जवळचे आहेत, नातेवाईक आहेत. आणि मग हे सर्व आंदोलन झाल्यानंतर त्यांचा विचारपूस करणं हे मला गरजेचं वाटत होतं. आपण त्यांना विचारलं पाहिजे होतं. ते माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात, मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात जातो, आणि अशा वेळेला गेलो नाही तर त्यांना सुद्धा बरं वाटणार नाही. म्हणून मी काल गेलो. तुम्ही पाहिलं असेल, दिपकेंनी सुद्धा हे सांगितलं की मला सगळ्याचे फोन येत होते, इव्हन भाजपचे सुद्धा फोन येत होते, पण तुमचा फोन आला नाही ही खंत माझी सुद्धा मनात होती. परंतु आज तुम्ही आल्यामुळं मला ते बरं वाटलं. हे दिपकेचे शब्द आहेत.